यानंतरची बातमी बारामतीमधली आहे। नियोजित वेळेत जाऊन सुद्धा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला गेला नाही असा प्रकार घडलेला आहे, तसा आरोप होतोय। राष्ट्रवादीच्या एकाधिकारशाहीमुळे आपला अर्ज घेतला नसल्याचा आरोप भाजपचे उमेदवार सतीश फाळके यांनी केलेला आहे। याच संदर्भात सतीश फाळकेंसोबत आमचे प्रतिनिधी विकास कोकरेंनी संवाद साधलाय, आपण पाहूया। नियोजित वेळेत जाऊनही पक्षपाती वागणुकीमुळे भाजपच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलाय आणि या संदर्भात आपल्यासोबत ते उमेदवार आहेत। नेमका काय प्रकार घडला होता? प्रथमतः माझं नाव सतीश अरुण फाळके। मी बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करता प्रभाग क्रमांक 17 अ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 वाजता तिथं हजर झालेलो होतो। 2 वाजण्याच्या अगोदर मी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। त्यावेळेस अचानक राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा घोळका एकदम आला। घोळका आल्यानंतर काही लोक डायरेक्ट आत गेले, काही लोक बाहेर राहिले। तिथं कुठलीही प्रशासनाने व्यवस्था केलेली नव्हती। ऍक्च्युअली प्रशासनाने फक्त आणि फक्त उमेदवार किंवा सूचक ह्यांनाच आत घेणं अपेक्षित होतं। वास्तविक बघायला गेलं तर हा प्रचंड एकाधिकारशाहीचा गोंधळ निर्माण केलेला आहे। पूर्ण एकाधिकारशाहीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कशी दमदाटी ह्या बारामतीमध्ये चालते हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आहे, माजी नगरसेवक आहे। आता या प्रकरणी तुम्ही न्यायालयात दाद मागणार आहात? या प्रकरणी मी उद्याच्याला इलेक्शन पिटिशन दाखल करतोय। 100% मला अपेक्षा आहे की निर्णय हा माझ्यासारखा होईल, कारण मी त्यामध्ये मागणी केलेली की तुम्ही तिथले सीसीटीव्ही फुटेज तपासा। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे त्यांचा फॉर्म त्या ठिकाणी बाद करण्यात आला आणि उद्या खरं तर त्यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल करण्यात येणार आहे आणि न्याय हा मला मिळेल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला गेलाय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।